Hello everyone. Welcome to our class. आपला सब्जेक्टचं नाव आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये आपण बघणार आहोत डेमोग्राफी हा टॉपिक आपला आहे. त्यामध्ये आपलं सब्जेक्टचं नाव आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके. आणि इन डेमोग्राफीमध्ये आपण बघणार आहेत काही इम्पॉर्टंट पॉईंट. आपण अगोदर बघणार आहेत इंट्रोडक्शन, डेफिनेशन, कन्सेप्ट अँड स्कोप, डेमोग्राफिक सायकल, वर्ल्ड पॉप्युलेशन ट्रेंड्स, त्यानंतर बर्थ अँड डेथ रेट्स, ग्रोथ रेट्स, डेमोग्राफिक ट्रेंड्स इन इंडिया. ओके. त्यानंतर रेट्स, रेशो आणि प्रपोर्शन्स, त्यामध्ये एज आहेत, सेक्स कंपोजिशन्स आहेत, एज पिरॅमिड्स आहेत, सेक्स रेशो, त्यानंतर डिपेंडन्सी रेशो, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन्स, अर्बनायझेशन्स, फॅमिली साईज, लिटरसी अँड एज्युकेशन्स, लाईफ एक्सपेक्टन्सी, हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टीम, डेमोग्राफिक डाटा, मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन, अनालिसिस आणि समरी आपण या ठिकाणी बघणार आहोत. फर्टिलिटी रेट. ओके. या ऑल कन्सेप्ट आपण यामध्ये बघणार आहोत. ओके. त्यानंतर आपण बघू इंट्रोडक्शन ऑफ डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय की सायंटिफिक स्टडी आहे ह्युमन पॉप्युलेशनची, त्याला आपण काय बोलतो डेमोग्राफी. इन्क्लुडिंग इन लाईक दॅट स्टडी चेंजेस इन पॉप्युलेशन साईज, कंपोजिशन्स अँड इट्स डिस्ट्रीब्युशन. आता डिपेंड करत आहे की कोणत्या रिजनमध्ये किती पॉप्युलेशन्स आहे. ओके. त्यांचा रेशो किती आहे, मेल फिमेल रेशो किती आहे. ओके. चाइल्ड रेशो किती आहेत, ओल्डर एज रेशो किती आहे. ओके. पॉप्युलेशनच्या साईजवर डिपेंड करतं त्यांचे कंपोजिशन किती झालेलं आहे. ओके. आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे हे आपण डेमोग्राफीमध्ये बघतो. डेमो मीन्स लाईक पीपल्स अँड ग्राफी मीन्स द मेजरमेंट. ओके. सो आता आपण बघू ते मुंबई आहे. मुंबईमध्ये खूप मोठे पॉप्युलेशन्स आहे, बट साईज रेट किती कमी आहे. ओके. जर का आपण हे जर का विलेज लेवलला बघितलं तर विलेज लेवलला स्पेस मोठा आहे आणि पॉप्युलेशन स्मॉल आहे. हिस्ट्री लाईक आयबन कॉल्डोन हिस्ट्री अशी दिली होती की फादर ऑफ डेमोग्राफीमध्ये त्याला असं कन्सिडर केलं होतं की त्याने इकॉनॉमिकल अँड ॲनालिसिस केलं होतं सोशल ऑर्गनायझेशन्सचं. प्रोड्यूस ऑफ द फर्स्ट सायंटिफिक अँड द theoretical work on a populations development of the group dynamics. Definition of demography: study of human populations which including the study of changes in the size of population size, compositions of the distributions. कन्सेप्ट अँड स्कोपमध्ये आपण जर का बघितलं स्टडी ऑफ साईज, स्ट्रक्चर डिपेंड करतं पॉप्युलेशनचं. ओके. बर्थ रेट, मायग्रेशन रेट, त्यानंतर एजिंग रेट, डेथ रेट, हे सगळं डेमोग्राफीमध्ये इन्क्लुडिंग आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स काय तिचे, हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी डिपेंड ऑन देअर डायनॅमिक रिलेशनशिप between number of people, their compositions and the distributions. Planning of health services like to guide by demographic variables. For example, how many people health units do we need, how to distribute them in community in order to be accessible to target populations, what type of manpower is needed. त्या ठिकाणी कसं आहे की डेमोग्राफीमध्ये आपण बघतो की पॉप्युलेशनची रेट किती आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं, जसं की एज, त्यांचं एज असेल, त्यानंतर त्यांचं मायग्रेशन पीपल म्हणजे की एक प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये आलेले. आता मुंबईची जर कमी आहे, ओरिजिनल पॉप्युलेशन जर का आपण बघितलं तर ते कमी आहे, बट मायग्रेटंट पीपल जास्त आहे. म्हणजे की काय आउटसाईडहून जे पीपल वर्क करण्यासाठी आलेले त्यांची पॉप्युलेशन जास्त आहे ॲज कम्पेअर टू द लोकलाईट ऑफ मुंबईचे जे लोकलाईट पर्सन आहे त्यांच्या. आता रिॲफर्मिंग म्हणजे काय, चेंजेस इन पॉप्युलेशन साईड, पॉप्युलेशनची साईडसुद्धा चेंज होते. आणि कंपोजिशन्स ऑफ पॉप्युलेशन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन इन अ स्पेस. एका स्पेसमध्ये किती डिस्ट्रीब्यूट होतात पॉप्युलेशन्स आणि त्याला आपण काय नाव देतो ते डिपेंड करतं त्यावरती. सो द डेमोग्राफी फोकस ऑन डेली ऑन 3 ऑब्झर्वेबल ह्युमन्स फिनॉमिना. जसं की फर्स्ट वन काय, चेंजेस इन अ पॉप्युलेशन साईज, डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन इन अ स्पेस अँड कंपोजिशन्स ऑफ द पॉप्युलेशन. इट्स डील विथ द 5 डेमोग्राफिक प्रोसेस लाईक फर्टिलिटी, मॉर्टिलिटी, मॅरेज, मायग्रेशन्स आणि सोशल मॉबिलिटी. जर का आपण सोशल मॉबिलिटी बघणार, त्यानंतर आहेत काय मायग्रेशन्स म्हणजे वन प्लेसपासून तर अनदर प्लेस, म्हणजे प्लेसला स्टेबल झालेले पर्सन्स किंवा वर्कसाठी आलेले पर्सन. त्यानंतर मॅरेज. ओके. आफ्टर द मॅरेज पॉप्युलेशन जे गर्ल्स आहे ते आफ्टर द मॅरेज एक अनदर प्लेसला जाऊन त्या ठिकाणी सेटल होणार, म्हणजे काय मॅरेजमुळे सुद्धा डेमोग्राफीमध्ये इम्पॅक्ट होतो. त्यानंतर आहे मॉर्टिलिटी, डेथ रेट किती आहे,
ते सुद्धा त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतो. आणि फर्टिलिटी रेट किती आहे, म्हणजे किती सारी प्रेग्नन्सी आहे किंवा किती सारे न्यूबॉर्न त्या ठिकाणी बॉर्न होत आहे, ते आपण डेमोग्राफीमध्ये हे 5 प्रोसेस बघणार आहोत. डेमोग्राफी सायकलमध्ये आपण बघणार आहे की हा स्टेशनरी सायकल, हाय बर्थ रेट, हाय डेथ रेट. ओके, सो यामध्ये कंट्री वाईज त्यांनी डिवायडेशन्स केलं होतं. जसं की अर्ली एक्सपांडिंग, अनचेंज बर्थ रेट. ओके, बर्थ रेट चेंज होत नाही. आणि पण डिक्लाइन डेट रेट कमी झाल्यामुळं काय होणार आहे की पॉप्युलेशन अजून वाढणार. लेट एक्सपेक्टन्सी म्हणजे का फॉल इन बर्थ रेट अँड डेट रेट इज फर्दर. ओके, लो स्टेशनरी, लो बर्थ रेट, लो डेट रेट. ओके, त्यानंतर आहे डिक्लायनिंग, म्हणजेच की काय बर्थ रेट कमी आहे आणि डेट रेट बर्थ रेट कमी आहे डेट रेटपेक्षा, म्हणजे डेट रेट जास्त आहे, बर्थ रेट कमी आहे. ओके, ही डेमोग्राफी सायकल आहे. त्यानंतर 5 स्टेजेस आपण बघितले, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, स्टेज 5. स्टेज 1मध्ये काय येणार, बर्थ रेट वाढणार, डेट रेटसुद्धा वाढणार. अर्ली म्हणजे काय येणार, अनचेंज असणार बट डेट रेट डिक्रीज असणार. साऊथ आफ्रिका. ओके, लेट एक्सपॅन्डिंगमध्ये काय, डिक्रीज द बर्थ रेट आणि डिक्रीज द डेट रेट, मीन्स काय इंडिया, चायना अँड सिंगापूर. लो स्टेशनरी मीन्स लाईक डिक्रीज द डेट रेट and decrease the birth rate. So is considered is example of the country UK, okay, Denmark, Sweden and the Belgium. Okay, fifth one is decline. Decline is decrease the death rate and decrease the birth rate. So it is called as which state is involved in that, the Germany and the Hungary state or country. India is the highest stationary in 1920 but now presenting in the late expanding फेजमध्ये स्टेजमध्ये आहेत. वर्ल्ड पॉप्युलेशन ट्रेंड्स लाईक 18th century to 1st billion, 1930s to be 2nd billion like 130 years, 1960s to 3rd billion like 13 years, 1974 is the 4th billion like 15 years, 1987 like 5th billion is 12 years, 1999 is the 6th billion like 12 years, 2040 is the 7 is 15 years, and 2025 is 8 billion like unexpected. Birth rate and death rate is to be decreased affected by in changes in government attitudes toward the growth, awareness and the educations, increased availability of the contraceptions, extension of services like throughout the family planning program, marked changes in the marriage pattern. Okay, बर्थ रेट करण्यासाठी, डिक्रीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चेंजेस करावं लागेल गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स अबाउट द ग्रोथबद्दल, अवेअरनेस अँड एज्युकेशन प्रोव्हाइड करणार एलिजिबल कपल असेल किंवा पॉप्युलेशनला असेल, इन्क्रीज अवेलेबिलिटी ऑफ द कॉन्ट्रासेप्शन्स, म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्स जे आपण आहे ते आपण इन्क्रीज प्रोडक्शन त्या ठिकाणी केलं पाहिजे. एक्सटेन्शन्स ऑफ द सर्व्हिसेस लाईक थ्रू आउट द फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. ओके, एक्सटेन्शन केलं पाहिजे, जे पण फॅमिली प्लॅनिंगचे प्रोग्राम्स आहेत किंवा त्यामध्ये आपण काय काय त्यांना इन्फॉर्मेशन देणार आहे ते आपण सर्व्हिसेस वाढवले पाहिजे. मार्क चेंजेस इन द मॅरेज पॅटर्न, लाईक गर्ल्स अँड बॉईजचे जे पण मॅरेज पॅटर्न आहे ते चेंज केले पाहिजेत आपण. त्यानंतर बर्थ रेट इज अ वर्ड ऑफ फेल ग्रॅज्युअली फॉर द 32.9% per 1000 people in 1970 to 8.2 per 1000 people in 2019. डेट रेट जे डिक्रीज अफेक्टेड बाय बेटर द MCH केअर सर्व्हिसेस, म्हणजे काय मॅटर्नल चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस बेटर देण्यात आल्या. सक्सेसफुल इम्युनायझेशन्स प्रोग्राम त्या ठिकाणी करण्यात आले होते. आणि नंतर डायरियल डिसीज असेल त्यांना कंट्रोल करण्यात आलं चाइल्डमध्ये, आणि ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल त्यांना कंट्रोल करण्यात आलं एका प्रोग्राम थ्रू. सो त्यामुळं काय होणार, कंट्रोल ऑफ इन्फेक्शन डिसीज, जे इन्फेक्शन डिसीज आहे ते कंट्रोल होणार आणि डेट रेट त्या ठिकाणी डिक्रीज होणार. Growth rate is a crude birth rate minus crude death rate is the current annual growth rate is like rating or annual growth rate percentage wise. Stationary is a no growth, slow is a 0.5, decrease in less than 0.5, moderate is a 0.5 to 1, rapid is a 1 to 1.5, very rapid is a 1.5 to 2, and explosive is a 2 to 2.5. Factors affecting in the growth rate like age distributions, marriage, customs, culture, socials and economic factors. Peak around the 1970s. So 2.2% of the Africa
1.5% of Asia, and 1.3% of the Latin America. So 0.2% of Europe, 95% in developing country. 1/3 population is to be decreased the 15 years of growth. त्यानंतर estimations to 10 billions of by 2020. Global total fertility rate is 2.6%, and 176 people is per minute बर्थ देत आहेत. ओके, सो यानुसार एज डिस्ट्रीब्युशन असेल, मॅरेज असेल, कस्टम असेल, कल्चर, त्यांचं इकॉनॉमिकल फॅक्टर्स कसं आहे, गुड आहे, पुअर आहे, त्यावरती डिपेंड करतं त्यांची फॅक्टर्स कशा अफेक्टिंग आहे ग्रोथ रेटबद्दल. डेमोग्राफिक ट्रेंड्स इन इंडिया, जसं की डेमोग्राफिक इंडिकेटर्स जर का आपण बघितले, सो मेजरमेंट ऑफ मॉर्टॅलिटी, मेजरमेंट ऑफ मॉर्बिडिटी, मेजरमेंट ऑफ डिसॅबिलिटी अँड मेजरमेंट ऑफ द नॅशनॅलिटी, यावरती आपण हे इंडिकेटर आहे जे आपण कॅल्क्युलेट करतो. मेजरमेंट ऑफ द प्रेझेन्स, अब्सेन्स और डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स और ॲटिट्यूड्स ऑफ द डिसीज. त्यानंतर 6 मेजरमेंट ऑफ मेडिकल नीड्स, हेल्थ केअर फॅसिलिटी, युटिलायझेशन्स ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अँड द अदर्स रिलेटेड इव्हेंट्स. 7 is a measurement of presence or absence of distributions of environmental and the other factors suspected of causing the disease. Measurement of demographic variables. त्यामध्ये जर का आपण बघणार आहोत, मॉर्टिलिटी म्हणजे डेथ रेट, मॉर्बिडिटी म्हणजेच काय, डिसीज रेट. त्यानंतर डिसॅबिलिटी पर्सेंटेज, हँडिकॅप पर्सन असेल, डिसेबल पर्सन असेल ते. नॅशनॅलिटी आपण त्या ठिकाणी मेजरमेंट करतो. नॅशनॅलिटी म्हणजे काय, सम पीपल इज कम फ्रॉम द आउटसाईड कंट्री टू इंडिया, त्यामुळे सुद्धा आपण नॅशनॅलिटी त्या ठिकाणी मेजरमेंट करतो इंडियामध्ये पॉप्युलेशन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यानंतर रेट आहे, रेट रेशो प्रॉपोर्शन्स. रेट रेशो प्रॉपोर्शन्स हा कसा डिपेंड करतो त्यांच्या हेल्थ इव्हेंटवर. ओके, रेट इज टू बी सम पर्टिक्युलर इव्हेंट, जसं की पॉप्युलेशन ड्युरिंग अ गिवन पिरियड ऑफ अ टाइम पिरियड. स्टेटमेंट ऑफ द रिस्क ऑफ डेव्हलपिंग कंडिशन्स इंडिकेट्स द चेंजेस इन सम इव्हेंट दॅट टेक प्लेस इन अ पॉप्युलेशन्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. त्यानंतर न्युमरेटर, डिनॉमिनेटर आणि मल्टिप्लेयर, त्यानुसार आपण रेट हे कॅल्क्युलेट करतो. रेशो ऑल्सो सेम, साईज आणि त्यांचा रँडम क्वांटिटी किती आहे त्यावरती आपण चेक करतो. प्रपोर्शनसुद्धा आपण चेक करतो की किती सारे चिल्ड्रन्स एखाद्या पर्टिक्युलर टाईममध्ये डिसीज कंडिशनमध्ये सफर करत आहे, आणि त्यांच्यामध्ये आपण बघणार आहेत की किती सेम लेवल ऑफ विलेजला प्रेझेंट आहे चाइल्ड, इंटू आपण त्यांना 100ने कॅल्क्युलेट करणार. डेमोग्राफिक इंडिकेटरमध्ये आपण काय बघतो अजून, पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स लाईक पॉप्युलेशनची साईज, सेक्स रेशो म्हणजे मेल फिमेल, डेन्सिटी, डिपेंडन्सी रेशोज. वॉटर स्टॅटिस्टिकमध्ये आपण बघतो बर्थ रेट, डेथ रेट, नॅचरल ग्रोथ रेट, लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, मॉर्टिलिटी अँड द फर्टिलिटी रेट. इन इंडियामध्ये ओनली 2.4% ऑफ वर्ल्ड लँड एरिया आहे, आणि हावेवर सपोर्ट द 17.5% ऑफ द पॉप्युलेशन्स आहेत. इंडिया नाव सेकंड मोस्ट पॉप्युलेशन कंट्री इन द वर्ल्ड आफ्टर द चायना. पॉप्युलेशन ऑफ इंडिया 1.37 बिलियन और किंवा आता 1.549 बिलियन झालेली आहेत सध्या. रँकिंग ऑफ इंडिया स्टेट बाय पॉप्युलेशन्स. उत्तर प्रदेश हाय लिस्ट. सेकंड वन इज महाराष्ट्र, बिहार, वेस्ट बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटका आणि गुजरात. एज अँड द सेक्स कंपोजिशन्स 0 to 14 years ऑफ मेल पॉप्युलेशन्स आहे, 0.4% मोर दॅन फिमेलपेक्षा. 16+ फिमेल्स पॉप्युलेशन 0.7 मोर दॅन द मेल. प्रपोर्शन्स लाईक डिक्रीज द 14 years शोविंग डिक्लाइन, and proportions of elderly like burden on the health services in the country. Age pyramids like broad based upon the tapering a typical development country. Sex ratio depend on their number of females per males साठी किती आहे. ओके, सिलेक्टिव्ह मायग्रेशन, सिलेक्टिव्ह रेशो ऑफ बर्थ यामध्ये आपण ते बघतो. लो सेक्स रेशो असेल इंडिकेट द स्ट्रॉंग मेल चाइल्ड प्रेफरन्स, कॉन्सिक्वेंट जेंडर inequities, neglect of girls child resulting in the higher mortality at younger age, female infanticide, female feticide and a higher maternal mortality rate. Sex ratio in India, females किती आहे 48.0% and male 52.0%. Dependency rate show
Total dependency ratio 0 to 14 years of age plus population increase the 65 years into 100 populations of 15 to 64 years. हे आपण असं कॅल्क्युलेशन करतो. डेमोग्राफिक बोनस, डेमोग्राफिक बोनस पॉप्युलेशन डिपेंड करतो डिक्लाइन, कारण की फर्टिलिटी रेट असेल, डिक्लाइन झालं असेल. ओके. त्यानंतर डेमोग्राफिक बर्डन, increase the TDR during any period of time, mostly causing increase the old age and dependency ratio. डिपेंडन्सी ऑफ पॉप्युलेशन जर का आपण बघितलं, वन ऑफ द मोस्ट इंडिकेशन आहे पॉप्युलेशनचे कॉन्ट्रासेप्शन अँड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन्स. अर्बनायझेशन्स, नंबर ऑफ पर्सन रिसिडाईंग किंवा रेसिडेन्स इन अर्बन एरिया लोकॅलिटीज. ओके. टाउनशिप असेल, त्यानंतर पेस मोर दॅन 5,000 इनिवेशन्स असेल, डेन्सिटी लेस दॅन 100% पर स्क्वेअर. रिजन्स फॉर द अर्बनायझेशन काय? नॅचरल ग्रोथ थ्रू ऑफ बर्थ, मायग्रेशन फ्रॉम विलेज टू एम्प्लॉयमेंटसाठी, अट्रॅक्शन ऑफ बेटर लिव्हिंग कंडिशन्स, अवेलेबिलिटी ऑफ सोशल सर्व्हिसेस सच एज्युकेशन, हेल्थ, ट्रान्सपोर्टेशन आणि एंटरटेनमेंट. फॅमिली साईज डिपेंड करते टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स अ वुमन हॅज born at a point of time. Complete family size, total number of children born by the woman during her childbearing age of 15 to 45 years. Family size depending on duration of marriage, education of couple, number of live births and living children's preference of male child or desired family size. Crude literacy rate, number of literature person into 100 upon total population in 1 year. Or effective literacy rate, number of literature person age 7 and above 100 upon total population age 7 and above in a given year. अजून त्यामध्ये आहे लाईफ एक्सपेक्टन्सी इज गिवन एज the average number of years a person that age may be expected to live according to the mortality pattern prevalent in the country. डिपेंड करते एज ऑफ टाईम पर्सनचं लिव्ह किती करतो, किती वर्षापर्यंत जगतोय त्यावरती. लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट द बर्थ हॅज बीन इन्क्रीजिंग ग्लोबली. इन इंडिया इट वॉज 1901, 2001, 2011 अँड 2017. ओके. ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे डेमोग्राफी. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.